एवढ्या पहाटे उठून मी काय करते तर सांगते पुढे. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज शिवरात्री आहे आणि शिवरात्रीमुळे सगळे आमच्या घरचे 3 वाजताच उठले होते, कारण त्यांना जायचं होतं महादेवाला. आणि त्यामुळे मग ते 3 पासून त्यांचा गर्दा चालू होता आणि त्यामध्ये मला पण झोप नाही आली, कारण त्यांच्या गर्दीने मीही उठून बसले आणि मग मला नंतर झोपच नाही आली. आणि मलाही जायचं होतं 8 वाजता स्वामी समर्थाच्या केंद्रात, तिथं रुद्राभिषेक होता. त्यामुळे मग मी पण उठले आणि नंतर मी झोपलेच नाही. ब्लाऊज रेडी केला, मला साडी घालायची होती, साडी रेडी केली आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून मी निघाले, गेले केंद्रामध्ये. आणि तिथं रुद्राभिषेक चालू होता. तो 2-3 तास चालला, म्हणजे 8 पासून 10 अभिषेक चालला. आणि त्यानंतर मग अभिषेक वगैरे पूर्ण झाल्यानंतर तिथे आरती पण असते 10:30ची स्वामी समर्थाची. दररोजची असते, मी दर गुरुवारी जाते, पण आज गेले होते म्हणून म्हटलं 10:30ची पण आरती करावी. आणि 10:30ची आरती केली, रुद्राभिषेक केला, तीर्थ वगैरे घेतलं, प्रसाद घेतला. आणि त्यानंतर मग मला परत घरी पण यायचं होतं आणि शॉपमध्ये पण जायचं होतं, थोडं सामान घ्यायचं होतं, कारण आज सुट्टी असल्यामुळं घरी बसून वर्क करायचं होतं, कस्टमरचा ब्लाऊज होता. त्यामुळं पटकन आरती वगैरे आवरून घेतली आणि मी जो ब्लाऊज करत होते तो रेडी झाला होता आणि तो स्टिच पण केला होता मी. तर असा माझा छान दिवस गेला. उपवास पण होता आज दिवसभरात, त्यामुळे दुसरं काही केलं नाही. आज मी खूप क्यूट दिसत होते, असं मला तरी वाटत होतं. तर ओके, उद्या भेटू, बाय.